भाऊजी भाऊजी तुम्हाला राणाचे दिसले का हो कुठे? नाही हो, बरं ते नाही वहिनी, काल रातच्याला घराकडे गोळ्यांचा आवाज कसा झाला? आजूबाजूला कुठेच नाही दिसले. नाही दिसले. काय झालं वहिनी? काळजीचं काही कारण आहे काय? नाही दिसले कुठे तर सांगा मला. हां सांगतो. वहिनी, भाऊजी काय झालं? सापडले? नाही ना. आणि असा कसा सापडेल राणादा? काही झालं नसेल ना त्यांना? नाही काही नाही. कुठे असतील हो? पण काल किती गोळीबार झाला बघितलं ना तुम्ही? एखादी गोळी मेली लागली. नाही वहिनी, काय व्हायला नाही. उगाच तुम्ही काय बी मनात आणू नका. पण मग कुठे गेले राणाजी? सुखरूप असतील ना? वहिनी नका काळजी करू तुम्ही, सगळं ठीक होईल. काय ठीक होईल? आपण सारखं असंच म्हणतोय ठीक होईल पण काहीच ठीक होत नाही. उलट सगळं बिघडतंय. वहिनी नका काळजी करू. अहो तसं काय असतं तर बुवांनी कळवलं असतं आपल्याला. अहो पण मग गेले कुठे? वहिनी अहो राणादाच्या मागे पोलीस लागलेत. एका जागी थांबून कसं चाललं? खरं तर काल राणाची पोलिसांना शरण जाणार होते. मग का असं केलं पोलिसांनी? हे बघा, आता जे झालं ते झालं. राणादा सुखरूप राहावा म्हणून प्रार्थना करूया आपण. आणि पोलीस स्टेशनमध्ये काय कळलं तर बुवा सांगतील आपल्याला. चला. अहो वहिनी चला. राणादा नाही, तुम्ही नाही, लक्ष्मी घाबरून बसली असेल घरात. चला चला. ध्यानी रूपवाचे नाम निरंतर आपला विसर पडवणे कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बुवा, राणादा काल थोडक्यात वाचला बघा, नाहीतर काही खरं नव्हतं. ते साहेब भडकतात कसं काही लगेच? अहो बसले असते एखादी गोळी तर. एकदमच कडक स्वभाव आहे बघ साहेबांचा. मला तर आता राणाची काळजी वाटायला लागली बघ. बुवा, मला तर वाटतंय राणादानं गप्प जमावं बघा पोलीस स्टेशनात. तू राणाची कुठे काय माहिती मिळते का बघ की जरा. ठीक आहे. हे काय पोलीस स्टेशन आहे का मंदिर आहे? नाही पोलीस स्टेशनच आहे, पण मी ते नेहमीच. नेहमी काय करताय मला सांगू नका. काल राणा कसा सुटला? कसा सुटला? साहेब आम्ही पकडायसाठी पुरेपूर प्रयत्न केला, पण तो पण पळाला. मदत केली ना त्याला? हा नाही साहेब. नाही, यापुढे जर मदत केली ना तर याद राखा, त्या राणाचा तुम्हाला जरा जास्तच पुळका आहे. अशा गुन्हेगारांना जर मदत केली ना बुवा तर तुम्हाला घरी पाठवीन आणि त्या राणाला तर गोळीच घालीन. अहो साहेब. हा येऊ का? हा काय काम आहे? ते राणाबद्दल जरा बोलायचं होतं. काय साहेब, राणा एक नंबरचा छोलर माणूस आहे, गुंड आहे, तो बदमाश आहे. त्यानं गावाला लई वाद आणलाय. सगळ्या गावावर दहशत आहे त्याची. ओ काहीतरी खोटं सांगू नका परेश पाटील. अहो मी बुवा, तुम्हाला मध्ये बोलायला सांगितलं का मी? हा साहेब, राणा आहे की नाही एक नंबरचा गुंड माणूस आहे. अख्ख्या गावावर साहेब त्याची दहशत आहे. गाव, पोलीस स्टेशन ह्याच्या ताब्यात. सगळं काळं धंद करायचं
आणि मी विरोध केला तर मलाच अडकवलंय साहेब त्यानं. माझी बायको मला सोडून गेली, माझं घरदार उद्ध्वस्त झाले साहेब. सांगा मी आता काय करायचं सांगा साहेब. येस नाही विचारा. राणाबद्दल माहिती देणार होतास ना तू? सांगितलं की साहेब, ते राणाला डेंजर माणूस आहे. हे बघ, तो राणा कसा होता आणि कसा आहे याच्याविषयी मला काही घेणं देणं नाहीये. मला त्याला पकडायचं आहे आणि त्याच्याबद्दल तुझ्याकडे माहिती असेल ना तर ती दे, आणि नसेल ना तर आउट. माझा वेळ इथं वाया घालू नकोस. हा तर लेख. नाही नाही साहेब, राणा नाही, त्याच्या मालाची माहिती देऊ का? 2 नंबरच्या मालाची. माल? कसला माल? साहेब काय आहे, राणा आहे का नाही, राणा लय डेंजर माणूस आहे साहेब. सगळी त्याला घाबरून असतात, कोण काय बोलत नाही. पण आता काय आहे साहेब, अहो तुमच्यासारखा धडाकेबाज ऑफिसर इथं आलाय, म्हणून मी आता त्याला अजिबात घाबरणार नाही. मी तुम्हाला सगळी माहिती देणार, राणाची सगळी माहिती देणार. राणाचे कोण कोण जवळची माणसं आहेत की नाही त्याची माहिती देणार, आणि त्याचा माल कुठे लपवून ठेवलाय की नाही ते बी सांगणार तुम्हाला. माहिती? हो साहेब, म्हणजे साहेब 1 मिनिट. हे बघा, तुम्ही मला अभय देणार असशिला, त्या राणापासून तुम्ही मला वाचवणार असशिला, तर मी तुम्हाला सगळी माहिती देणार साहेब. त्याची माणसं कोण कोण ते बी सांगणार, आणि त्यानं माल कुठं लपवलं की नाही ते बी सांगणार तुम्हाला. सगळी सेटिंगच लावून आलोय मी. सेटिंग? कसलं सेटिंग? नाही हे साहेब, ते काय आहे, मी माहिती काढून आलोय हो, सगळी माहिती काढली मी. लवकर सांग. सांगायचं कशाला साहेब, मी तुम्हाला प्रत्यक्षात घेऊनच जातो की चला माझ्या बरोबर. चला तुम्ही, चला चला चला. बुवा. या. काय र, काल कुठं होतास? का? अरे तुला भुका लागल्या असतील म्हणून भाकऱ्या घेऊन आलतो, तू नव्हतास. ते काय जरा काल मला काम होतं म्हणून यायला जरा उशीर झाला. ते नव, रातच्याला गोळीबार झाल्याचं ऐकलं मी. पोलिसांचा फौजफाटा बी फिरतोय गावातनं. तू नीट सावध राहा बाबा, चोर दरोडेखोर फिरत असतात ह्या भागात. काल रातच्याला बी दरोडा पडलाय अशी चर्चा आहे गावात. भाई काय ते काय मी उशीर आलो नव, म्हणून मला काय माहित नाही. मी येऊन गेलो तर तू नव्हतास. वाटलं भटकत भटकत आलायस, तसा निघून गेला असशील. नाही, मला अजून काय दिवस राहायला लागणार इकडे. राहा, खरं जपून राहा बाबा. भाकऱ्या खाऊन घे, भूक लागली असेल नव. पण हे तर तुमची शिदोरी आहे नव. अरे मी घरी जाऊन करेन की. मला वाटलं तू निघून गेला असशील, पण जाता जाता बघावं म्हणून आलो. तर तू आहेस, तुला भुका लागल्या असतील. अरे जरा दमानं खा की, असं पोलीस मागे लागल्यावर निका खायला लागलायस. धर पाणी धर. तू खा, माझी जनावरं कुठे गेल्यात ती बघतो. खा तू, सावकाश खा.
आ गए ना फिर आफत, आप सुनते च नहीं हो मेरा. पप्प्या काय करते पोलिसांच्या बरोबर? या साहेब या. यो बघा यो, मी म्हणलं होतं की नाही, यो रानाचा खास माणूस. रानाची सगळी 2 नंबरची कामं ह्यो सांभाळतोय. कसली 2 नंबरची कामं? कळलं तुला लवकर? हे झडती का रे घराची आणि आजूबाजूच्या परिसराची पण? अहो साहेब कसली झडती? राणा नाही इथं. राणा नसू दे की मग, त्यानं लपवलेला 2 नंबरचा माल तर असेल. कसला 2 नंबरचा माल? साहेब बघितलं, हे 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 असं असते. काय आहे, ह्यो दिसतो एवढासा बारकासा, पण ह्याच्या अंगात त्यांनी लय कळायत. गोगल गायन पोटात पाय. डोसक्यावर पडलास का बाप्या तू? ए माननीय परेश पाटील म्हणायचं, हं? लक्षात आहे ना, माननीय परेश पाटील. आता बघ तुझा काळा चिट्टा कसा बाहेर निघतोय ते. अहो साहेब, ह्या पप्प्याची राणा बरोबर दुश्मनी आहे बघा, म्हणून ह्यो राणा वाळ घालावाय. अहो राणा 1 नंबरचा माणूस आहे. सगळं काळ धंदा तर या पप्प्याच आहे. हे बघा, हे काय हो? बघितला बघितला का साहेब? हे बघितला बरकत, मी 2 नंबरचा धंदा करतोय. ए तू करतोस 2 नंबरचा धंदा. साहेब मी म्हणलो होतो की नाही, माल सगळा ह्याच्याच घरात सापडणार म्हणून. पप्प्या सगळं नाव तुझं. हे सगळं आलं कुठून? अहो साहेब मला खरंच माहिती नाही कुठं आलंय. तुला माहिती नाही? अरे तू रानाचा माणूस, ह्यो माल 2 नंबरचा रानाचा, आणि तुला माहिती नाही, असं कसं होईल रे? हा नाही साहेब, तर खरं सांगते मला काहीच माहित नाही यातलं. माहित नाही? चल तुला माहिती करून देतो. ते घरे याला ताब्यात आणि तो बॉक्स गाडीत ठेव. साहेब साहेब आमचा काही संबंध नाही साहेब, खरंच आमचा काही संबंध नाही. ये सब कुछ हमारा नहीं है साहेब. वो तुम्हारा नहीं थे, ये सब है ना, ये राना का है, और तुम दोनों है ना, वो राना को मदद करते हो. साहेब यासने भी घ्यायचं का ताकद? नंतर बघू, आधी हा बोलत नाही कसं ते बघतो. नहीं साहब हमने कुछ नहीं किया साहब, छोड़ दो हमारे पति को साहब. ते कळेलच. वा चला. साहब 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 सुनो तो हमारा साहब. साहब सुनो मेरी बात साहब. वहिनी 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 एक मिनिट. काय साहेबांना लई खाई आहे, आम्हाला आता रानाकडे जायचं आहे. येतो वहिनी. आलो. आता तर बातमी बी आली पेपरात, गायकवाड घराण्याची इज्जत काय राहिली नाही बघा समाजात. काळजी करू नका, काय बी होणार नाही राणा भाऊजीसने. जिथं असेल तिथं माझा राणा सुखरूप राहू दे बाई. आहे ग गोदक्का, रानाचा 10 पट भारी येते पोलिसांपेक्षा. अवस्था निदा पर पोलीस काय धा नाहीत. अहो अख्खी फौज लागली रानादा माग. पण अटक करायचं सोडून असं गोळ्या का झडतायत त्यांच्या? अहो वहिनी, तो नवीन आलेला साहेब आहे की नाही, तिरसाट आहे तो, त्याच्यामुळेच व्हायलंय सगळं. मला तर वाटतंय लई मोठ्या माणसाचा हात आहे सगळ्या माग. मामा म्हणजे मामाला सांगून काय होतंय का हे बघा. असं वय वहिनी, आता वर्ण प्रेशर आणायला पाहिजे त्या साहेबा. कोण आहे? यायचं का घरात?
नमस्कार. या साहेब या इथं. किती बी तोंड येडी वाकडी केली की नाही तरी आमासनी यायला लागणारच आहे वाद. साहेब आल्यात पोपटासारखं पटा 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 आता साहेबांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. बोला साहेब. हा राणा कशाला आला होता घरी? आता घरच त्याच आहे, माणूस कशाला येतो घरला? तो आता गुन्हेगार आहे. हा तो बी मोस्ट वॉन्टेड फरार गुन्हेगार असा आहे. आणि एका गुन्हेगाराला घरात लपवण्याची शिक्षा काय असते हे माहिती आहे ना? स्वतःच्या घरात लपून बसायची काय गरज हो साहेब? राणा कुठं आहे? नाही माहिती. माहित नाही? येणं जाणं सुरू असतं ना त्याचं? नाही, फक्त कालच आले होते. ते आम्हाला खबर लागली म्हणून. आता गुपचूप सांगा की तो किती वाजता आणि कुठून येतो ते. आम्हाला नाही माहित. असं कसं माहिती नाही? असं होणारच नाही. तर साहेब काय आहे, एक नंबरची खोटारडी माणसं आहे ती. यांच्यावर विश्वास ठेवू नका. 2-4 रट्ट हाना म्हणजे बरोबर सांगतात बघा काय सांगायचं ते. काय म्हणाला ते ऐकलं ना? पप्या, मध्ये पडायचा संबंध नाही तुझा, सांगतो आधीच. ए, माझा संबंध नसू दे की, पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे की. तू बोललो का? एक काम करा, तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला चला. जी काही चौकशी होईल ना ती तिकडेच होईल. आता चला. हो साहेब. हो तुम्ही कशाला घाबरलाय? विचारा की, इथंच विचारा प्रश्न. साहेब काय सांगायला? चला सगळे म्हणून चला. चला साहेब, चला तुम्ही चला पुढे. चला. चला लवकर. अहो चला आपण जाऊया. नाही नाही, तू थांब, मी जाते भाऊजींसोबत. अहो जाऊन येतो की. नाही, मी जाते. गोदाक्का मी येते. चला भाऊजी. मी पण देवाला दिवा लावते. देवा, माझ्या घरचे समजा नीट असतील ना? मी पळून आलो. त्यांचं काय झालं असेल? देवा, आता तूच काळजी घे बाबा समध्यांची. मनापासून माग काय मागतेस ते म्हणजे मिळेल सगळं. तुम्ही? अरे मी दुपारच्याला घरला जातोय, म्हटलं जाताना तांब्या आणि शिबडं घेऊन जावं. अरे होय की, देतो. एकच मिनिट. रातच्याला भाकऱ्या घेऊन येतो. ताई, एक छोटस काम होतं. अरे बोल की, करण्याजोगं असेल तर करीन की. जरा एक अर्जंट मध्ये फोन करायचा होता. एवढंच होय? अरे घे की, मी जातो जनावराच्या माग. मला कशाला लागतोय फोन? माझ्या लेकीनं काम करून घेऊन दिलाय मला, लई हौसनं घेऊन दिलाय. घे कर, जातो.